न लगतिसायचं जावे वनांतर सुख येतो घराणार आहे ना ठाईचा बैसवण संगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त तुकोबराय यांचा सहचरणाचा अभंग सेवे करता घेतलेला आहे. विठाल ऐवजी मी काहीतरी दोन शब्द बोलतो. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मला संजय महाराज डाकणे यांनी आज्ञा केली की आज तुझे कीर्तन आहे म्हणून मी तयारी करून उभा आहे. विठाल विठाल संत तुकाराम महाराज काय सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम स्मरण आणि कीर्तन एक असं साधन आहे त्याने सातो जन्माचे पापे एका क्षणात जळतील. लग्न लावल्यावर त्याला काही सुद्धा कळत नव्हते, तो साधा एकदम परमात्मिक नव्हता, त्याला काही सुद्धा व्यावहारिक असे जीवनात काही सुद्धा ज्ञान नव्हते. मग त्याच्या आई वडिलांनी वाटलं ह्याचं लग्न लावलं ह्याला काहीतरी बायको माझी समजून अशी बुद्धी देईल, पण तो काय करायचा निस्ता खायचा आणि शांत बसून राहायचा, कोणाला बोलत नव्हता काही नव्हता. मग एक दिवशी त्याच्या बायकोने त्याला हाकलून दिले, निघ म्हणली तुला इथं काही सुद्धा खायला भेटणार नाही. मग त्याला काय दिसलं, एक दिंडी जात होती. दिंडी जात असताना मग एके ठिकाणी दिंडीची पंगत असते आपल्या इथं एकादशी दिवशी वारीला जाताना आषाढी. मग त्याला तिथं एक दिंडी दिसली, ती जेवण महाराजांनी डोकं धरलं म्हणले चल बाबा तू माझ्यासोबत. मग तो त्या महाराष्ट्रांना त्यांच्या आध्यात्मिक पाठा गुरुकुलात घेऊन गेले. तो गुरुकुलात जाऊन काय करायचा, खायचा नाही कसा आगे बसायचा. त्यावर त्याचे गुरु काय म्हणाले, अरे बाबा तू नुसताच फक्त मोकळा बसू नको, काहीतरी करते. म्हणलं गुरुजी मी काय करू. तर गुरुजी म्हणले तू फक्त सीताराम सीताराम असे जपत राहा. तो जपत कायम त्याला काय जे सांगेल तो करायचा ना, तो सीताराम सीताराम जपत राहायचा. जपत असल्याने मग त्याचं सगळं निर्गुण निरंकारचे जे पापच नव्हते तरी ते पाप मुक्त होता. आधी वर्ण नामस्मरण केले. मग त्याचं काय झालं, एक दिवशी गुरुकुलात एकादशीची प्रथा असायची, एकादश आली की चूल बंद, म्हणजे एकादशी दिवशी काही सुद्धा जेवण बनवणार नव्हते. त्यावेळेस तो गुरुजींकडे गेला. गुरुजी तो म्हणाला आता इथं आपल्या पाठावर जर काय खायलाच नाही केलं तर मी खाल्लंच नाही तर मी मरून जाईल. ती गुरुजी म्हणाले सर आमच्या पाठाचा एक नियम आहे, एकादशी आली त्या दिवशी आमची चूल बंद राहते. मग तू काय कर की स्वयंपाक घरात जा, तिथनं तुझ्या पुरतं जेवण घेऊन जा, नदीच्या काठी जा आणि तिथनं थोडस काय ते बनवून खातो. मग तो काय कर त्यावर ते गुरुजी जाता तो घेऊन जाता गुरुजी म्हणते आधी तू काय कर, रामाला प्रभू श्रीरामांना नैवेद्य दाखव मग तू का. मग तो जातो कशा तरी जड अशा भाकऱ्या थापतो, जड करतो, काहीतरी त्याला येत नसतंय ना, त्याने तू काहीतरी पोटा पाण्यासाठी जगाय मारायचं नाही म्हणून तो करतो काहीतरी खायला. मग ते दोन चपात्या करतो. मग तो काय प्रभू श्रीरामांना म्हणतो प्रभू श्रीरामा ये हा चपात्या खा. त्यावर प्रभू श्रीराम बी माझ्या बघत होते. तर प्रभू श्रीराम काय ना, ती प्रभू श्रीराम म्हणलं देवा ये ना मला भूक लागली मी मरून जाईन नाही काय खाल्लं तर. त्यावर प्रभू श्रीराम आले आणि प्रभू श्रीराम एकटीने आले, सीते मातेला सकट घेऊन आले. त्याने पहिले सीता मातेकडे पाहिले, रामाकडे पाहिले, मग त्यांनी त्याच्या चपात्याकडे पाहिलं. ती म्हणला ही दोघांनी मी तर दोनच चपात्या घ्यायला. त्यावर मग काय झाले, त्याने बसवले. रामाला अर्धी चपाती वाढली, सीतेला त्याने चटकोरच चपाती वाढली, कारण की का दोघच जणांचं जेवण केलं ना. मग रामाने म्हणले आज एकच नंबर जेवण झालंय तर तुम्हाला अजून चटकोर चपाती दे. रामाने काढली किती, अर्धी आणि वरती चटकोर. सीता माता काय म्हणाली, मला बी आवडली ती अर्धी मला दे. त्याला राहिली किती, अर्धी राहिली. तर त्याने परत विचार केला, बिचाऱ्यानं काहीतरी मिठासोबत तीच राहिलेलं खाल्लं. पोळ्या घरी आपल्या पाटावर गेला आणि म्हणतो गुरुजी तुम्ही तर मला प्रभू श्रीरामालाच निवेद्य दाखवायला सांगितलेला, ते सोबत सीता माता तर विनाकारणच आल्यात. त्यावर गुरुजी म्हणतात काय नाही तुला भूक जास्त, गुरुजी मनातली म्हणतात बाबा काय नाही भूक जास्त आहे, तू खूप पुढच्या वेळेस जास्त घेऊन जात जा. मग तो काय करतो, तिघा जणांचा घेऊन जातो स्वयंपाकात सामान. नदीच्या काठी परत त्याच्या ती भाकऱ्या मीठ काय साखर ती असं काय ती काहीतरी बनवतो कच्च मच्च खाण्यासाठी. तो परत बोलवतो रामा जेवण झालंय, सीता मातेला बी घेऊन या. तेव्हा प्रभू श्रीराम आले, सीता माता आली आणि लक्ष्मण बी आले. परत तिघांकडे पाहिले, परत त्याने त्याच्या चपात्याकडे पाहिले. चपात्या तर त्यांनी सहाच केल्या तिघा जणांचा, दोन. मग त्याने काय केले, रामाला 2 वाढल्या, सीतेला 2 वाढल्या आणि लक्ष्मणाला 1च वाढली. मग प्रभू श्रीराम पोट भरलं, रामाचं बी पोट, सीतेचं बी पोट भरलं. त्यावर लक्ष्मण म्हणलं माझं पोट काय भरलं नाही, मला तू अजून अर्धी चपाती दे. मग त्यांनी कशी नाही म्हणता अर्धी दिली कशी तरी असं वाईट वाटून.
परत त्याने बिचाऱ्याने अर्धी चपाती, त्याचा काय उपाशी होता, अर्धी चपाती खाल्ली त्याने. परत गुरुजीकडे गेला. गुरुजी, सीते मातेला ड्रामाला मी बोलवलं, पण लक्ष्मण बी मोफत आले त्या सोबत, मी काय करू? त्यावर ते म्हणतात काय नाही बाबा, ते जास्त गुरुजी त्यावेळेस म्हणतात तू अजून जास्त वेळ, तू पुढच्या वेळेस जास्त सामान घेऊन जा. मग तो 5-4 जणांचं सामान घेऊन जातो. परत ते त्याच्या भाकरी थापतो, ते ठेवतो. परत म्हणतो प्रभू श्रीरामा, सीते माते, लक्ष्मण भैया जेवायला नैवेद्य तयार आहे. तर सीता माता येते, प्रभू श्रीराम बी येते, लक्ष्मण येते, त्यासोबत हनुमान बी येतो. विशेष कोण? विठाला. ते चव्हाणकडे पाहतो, परत चपातीकडे पाहतो, कारण की 8 चपात्या केल्यात ना. परत ते सीतेला 2 वाढतो, रामाला 2 वाढतो, लक्ष्मणाला 2 वाढतो, पण हनुमानाला किती वाढतो? 1च वाढतो. परत तिघायचं रामाचं पोट भरलं, सीते मातेचं पोट भरलं, हनुमानाचं कसं पोट भरण? सूर्य गेला त्यांना ते वापस दिला म्हणा महादेवाच्या म्हणण्यावर ना. मग काय झाले, परत मूर्ती राहिलं, त्याने 1च चपाती वाढलेली. त्यानं परत त्या मूर्तीराय म्हणले बाबा माझं काय पोट भरलं नाही, मला तो अजून अर्धी चपाती दे. अर्धी चपाती खाल्ली, बिचाऱ्याला परत काय राहिले? अर्धी चपाती. त्यांनी परत बिचाऱ्यानं खाल्लं. तेव्हा परत त्या गुरुजीकडे गेला. गुरुजी, आता तर 4 जण आले, मी उपाशी मारायला लागलोय. तेव्हा गुरुजी म्हणाले बाबा ही खातोय का फेकून देतो, ह्याच्या मागं जावं. मग एक वेळेस त्यांनी पुढच्या एकादशी दिवशी त्यांनी जास्त इतकं नेलं, विचारूच नका. आणि तो मी बोळा म्हणतानाच नादी निघाला. मग त्याने काय केलं, सीता मातेला बोलवलं. ते म्हणाला देवा खायला या. तेव्हा सीता माता म्हणाले अरे 4 जण आले. सीता माता म्हणाले अरे बाबा तू इथं तर काहीच नाही बनवलं. तेव्हा तो काय म्हणतोय, तो म्हणतोय तुम्ही बनवून द्या आम्हाला, तुम्ही बनवून मला खाऊ घाला. तुम्ही काय दिला ना तेव्हा आमचं जीव मुक्त हो. तेव्हा त्याने डोकं धरलं, तेव्हा खाली बसला. गुरुजी म्हणून असं हाणून द्यायला लागला. परत गुरुजी परत आले. बाबा काय झालं, आता एवढे देव आलेत, मी उपाशी मेलो गुरुजी, उपाशी मेलो. तर गुरुजी म्हणते काय नाही बाबा, इथं काय नाहीये. त्यावर ते म्हणतो बघा तरी तुम्ही, परत तो बघा तुम्ही किती देव जमले, मला मारून टाकतेली उपाशी. त्यावर गुरुजी म्हणाला अरे बाबा तू शांत होते, कोणी देखील नाही. तो म्हणाला, त्याने परत त्याला कळलं काहीतरी माया जाळ आहे. तो रामाकडे गेला, प्रभू तुम्ही मलाच कस काय दिसतात, त्या आमच्या गुरुजींना का दिसत नाही? ते म्हणाले अरे बाबा तू माझी मनाभावानी भक्ती केलीस, नामस्मरण केले म्हणून मी तुला दिसतो. तेव्हा त्याने प्रभू श्रीरामांना विनंती केली, विद्यार्थी जर खऱ्या मनोभावाने सेवा करत असेल तर तो गुरुजीला देवासोबत भेटू शकतो. विठ्ठला देखील देव दिसतो म्हणल्यावर आपल्याला का नाही दिसणार? आपण हुशार व्यक्ती आहे, सगळ्यांना बोलता येते, मोबाईल चालवता येतो, काय करता येत नाही ते सांगा मला? सगळं येतंय. माऊली महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा. तर हे तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही नाम संकीर्तन साधन पै सोपे, हे सोपं आहे, तुम्ही नामस्मरण करा. जर निदान जा बसताल मोकळं काम असेल तर तरी मनातले म्हणायचं रामकृष्ण असं म्हणत राहा. आपण काय करतो, मोकळा वेळ असला मोबाईल काढतो, रील्स बघत बसतो. विठाला पाहिजे दुसऱ्याच्या म्हणजे त्याच्या निम्या चरण्याच्या